राज्याच्या अनेक भागातलं दुष्काळाचं वास्तव हे भीषण आहे. कुठे पाणी आणण्यासाठी तासनतास चालावं लागतं आहे, कुठे गुरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी रानोमाळ भटकावं लागतं आहे, तर कुठे चारा आहे, थोडंसं पाणी आहे, पण माणसाला खायला काय नाही, हाताला काम नाही आणि याच्यासाठी स्थलांतर करावं लागतं आहे. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे. यातलाच एक जिल्हा जालना, आणि या जालना जिल्ह्यामध्ये कर्जत काय आहे इथलं दुष्काळाचं भीषण वास्तव पाहूयात. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आपण दुष्काळाच्या अनेक बातम्या बघितल्या, मात्र आज मी तुम्हाला दुष्काळी गाव कसं असणार आहे, त्या दुष्काळी गावामध्ये काय समस्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी जालना जिल्ह्यातील कर्जत गावामध्ये आहे. मी या गावामध्ये यासाठी आलो, 2013लाही मी या ठिकाणी दुष्काळग्रस्त गाव म्हणून या गावाच्या बातम्या केल्या. 2013 नंतर या आज 19 आहे, एवढ्या 6 वर्षात या गावामध्ये काय फरक पडला का हे समजून घेऊया. महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था हे 12 बलुतेदारी व्यवसायांवर टिकलेली असते, आणि 12 बलुतेदारी जरी नसली तरी 12 बलुतेदारीतील व्यवसाय या ठिकाणी आहेत. म्हणजे लोहार, कुंभार, चांभार आणि वारीक ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. दुष्काळाचा परिणाम त्यांच्यावर कसा होतो हे समजून घेऊया. आज आपण पूर्णपणे बघणार आहोत की कर्जत गावामधील 12 बलुतेदारीचे व्यवसाय कसे आहेत. माझ्यासोबत गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू डोंगरे आहेत. राजू डोंगरे, कशी आहे अर्थव्यवस्था सध्या गावची? सध्याला ह्यावर्षी पाऊसच काहीच नाही पडलेला, त्यामुळं कोणतंही पीक झालेलं नाही, आणि त्यामुळं पैसे कोणाच्याही खिशात नाही, आणि पैसे नसल्यामुळं ह्या बाकीच्या सगळ्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. म्हणजे तो 12 बलुतेदारीवर असतील, शेतकऱ्याच्या उपजीविकेवर जे कामधंदे, किराणा तरी थोडाफार चालतो, पण बाकीच्या ज्या गोष्टी लागत नाहीत, त्या ज्या अनावश्यक त्या गोष्टीवर फार परिणाम झालेला आहे. कृषी सेवा केंद्र तर एकदम म्हणजे त्यांचे एक महिना भावण्यासुद्धा होत नाही, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती झालेली. दुष्काळाचे आर्थिक परिणामी आहेत. आपण 12 बलुतेदारीमध्ये चालणारे व्यवसाय कसे आहेत हे समजून घेऊया. आता गावचे या ठिकाणी चांभार आहेत, आणि नेमकं त्यांना गावामध्ये कसा काम भेटतं का? कारण हा पारंपरिक व्यवसाय आहे. खूप दिवसापासून लोक ही सेवा घेतात आणि त्या बदल्यात त्यांना पैसा देतील किंवा धान्य देत असतील. काय सध्या दुष्काळाचा परिणाम झालेला तुम्ही? सर, दुष्काळ पडल्यामुळे आता सध्या काही काम धंदे काहीच नाहीये. अगोदर फार चपला वगैरे तुटायच्या लोकांच्या, आता तुटून पण लोक शिवत नाही, काही नाही. तुटले तरी पण काय करतात, चिंतक वगैरे बांधून आपलं तसंच भागवायचं काम करतात. काय लोक असं का करतात? पैसा नसल्यामुळे. दुष्काळ पडला, तुमचा व्यवसाय चालत नाही, गावाच्या बाहेर तुम्हाला जाता येतं, मग तुम्ही कसं घराचं जुगाड करता? 5-25 रुपये ते त्याच आपलं चहा पाण्याचं कसं तरी दाखवायचं. मग घरात राशन पाण्याचं काय, आपलं राशन ऊन येतं, आपलं राशनचा माल येतो काही, ते खायचं काही, शेतीतला माल जो असेल तो अगोदरचं कसं तरी भागवायचं. ज्यावेळेस व्यवसाय चालत होता त्यावेळेस रोज किती पडायचं तुम्हाला? 150, 200, 300 ह्याच गावात? ह्याच गावात. आणि आता सध्या 5, 25, 50 रुपये फार झाले. घरात किती मेंबर आहे तुमच्या? घरात आई आहे, बायको आणि 3 मुलं. पोरांची शाळा हे ते सगळं? शाळा वगैरे, आता शाळेत तर पुस्तकं वगैरे भेटतात त्यांना, कपडे वगैरे घरून घ्यावं लागतात. बघितलं आपण, हा पारंपरिक व्यवसाय आहे. चांभार प्रत्येक गावात असतो, तो गावाची सेवा करायचा आणि त्या बदल्यात त्याला पैसा आणि आधी धान्य दिलं जायचे. मात्र आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हातातच पैसा नाही, त्यामुळं फाटलेल्या चपला तो कसा तरी जुगाड करून वापरतो. त्यामुळं या मित्राला पण आता व्यवसाय नाही. आधी 150, 200, 250 कमवायचा तो, आता 30-40 रुपये रोजचे, 50 रुपये जास्तीत जास्त कसं भागायचं, हा महत्त्वाचा विषय आहे. आपण बघितलं चांभाराचं. राजू भाऊ, आता काय कुठं जाणार? आपण जाणार आहे नाव्याकडे. आता काय कसा आहे व्यवसाय? काय बसेल आता इथं, गिरायक नाही, काही नाही. कधी सकाळपासून एकही नाही? सकाळी काय 1-2 गिरायक निघले फक्त, येतच नाही गिरायक इकडे दुकानाकडे. मग कसं चालतं? काय आता असंच आपलं 5-50 रुपये जे येते जमा होते त्याच्यावरच. मग कसं जुगाड कसं होतं घरात? 50 रुपयात तर घर नाही चालणार. नाही चालत ना घर.
मग दुसरं काय करतो? दुसरं काय काम होत नाही मला. दुसरं काऊन? पॅरालिसिस व्हायला. दुसरं काम पण नाही, दुसरं काही करायला जाऊ. आणि घरात कोण मदतीला तुमच्या? घरात कोण नाही मदतीला. तुम्ही एकटेच करता? हो. गावातले लोक येतच नाहीत आता इथं काय? येतच नाही ना. 8-8, 15-15 दिवस येत नाही. दाड्या करीत नाही, कटणी करीत नाही. महिना 2-2 महिने. हां. पण आधी ज्यावेळेस धंदा चालायचा त्यावेळेस 400-500 रुपये धंदा व्हायचा. आणि आता? आता 100-50 येऊन टॅपला. आपण कर्जत गावातील बलुतेदारीतील व्यवसाय कसे चालत आहेत हे बघितलेलं. 2 व्यवसाय बघितले आपण. मी आता आलो गावचे कुंभार रामलाल संत्रे यांच्याकडे. हे त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी त्यांचा जो आहे मडके रांजण बनवण्याचा धंदा आहे. मात्र ही भट्टी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. याचा अर्थ त्यांनी आता मटके आणि रांजण बनवणं बंद केलेलं आहे. एकंदरीतच ग्रामीण भागामध्ये पाणीच नाही तर रांजण काय कामाचं आहे अशी परिस्थिती आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून हे आहेत रामलाल संत्रे. गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे व्यवसायात आहेत. मात्र गेल्या 2 ते 3 वर्षापासून त्यांचा जो व्यवसाय आहे हा जवळपास बसलेला आहे. कारण रांजणाला विक्री नाही किंवा हे नाही. बाबा थोडं थांबा, लागल नाही तर आपल्याला. हं? किती दिवसापासून काम करतो? मी तरी बी 70 वर्ष झाली. माझ्या 75 वर्ष झाली माझ्या वयाला. मी तरी करतो काम. 50 वर्ष झाले असतील. 50 वर्ष झालं ह्याच कामात आहे. तुमची भट्टी बंद आहे. आता कामच नाही, पाणी नाही भेटाना. काय करू मी? मालिका काय होईना. 100चं मटकं 30-35 रुपयाला मागत. आम्ही काय करायचं? इलाज नाही त्याला आता. मग काय करायचं? गिऱ्हाईक नाही तर भालतच दुसरा पाडायचं. रामकृष्ण हरी अवघडी सारं. काय करू मी? बरं कसं चालतंय मग आता? काय नाही, जे आहे ते आता असंच आहे. मग आता हे तर धंदा चला ना तर मग चला ना. मग तुम्ही काय करता दुसरं? काही करीत नाही. शेती 1-2 एकर आहे. हां त्याच्यात काही याच्यात काही नसतं. बस हां. जे ते बरे बा तितकंच भाग येतो. काय द्यायचं द्या सरकारला. म्हणा बाबा मला मदत कर काहीतरी. बेकार साला आलं. घरात किती लोक आहेत? घरात आहे 5-6 लोक. मग रोजचा किती व्यवसाय होता? काय धंदा कितीचा होता रोज? काही धंदाच नाही तर काय करू? धंदाच नाही. पण मग पैसाच जर नाही तर मग घर कसं चालतंय? कसं जुगाड कसा होतोय? हे असंच करावी. एवढं तेवढं काम खर्चा पाणी. दुसरं काही नाही. इतकं तितकं करायचं आणि खर्चा पाणी भागायचं. पण आधी व्यवसाय चालत होता त्यावेळेस कसा होता? तेव्हा पाऊस चांगला होता तर लोक गिराईक होतं ना त्याला. आता गिराईक नाही ना. गिराईकच नाही. काल गेलो जाम केला. 100चं मटकं मागायला लागलं 30-35ला. काय गंमत ही. रामकृष्ण लय जावगडी. उन्हातच गेलं आणि उन्हातच आलं. बरोबर बाबाचं म्हणणं. कारण ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात ड्रम आलेले आहेत. मात्र आजही ग्रामीण भागामध्ये रांजणामध्येच पाणी ठेवून आणि मडक्यातलंच पाणी प्यायची प्रथा आहे गेल्या अनेक वर्षांपासून. मात्र आता बाबांनी सांगितलं तसं धंदाच नाही तर मग या धंद्यात राहायचं का असाही प्रश्न आहे. राजू काय म्हणा, आपले सगळे पारंपरिक जे बेस आहे आर्थिक व्यवस्थेचा ग्रामीण भागात तेच कोलमडून पडले. सगळे कोलमडलेले. काय झालंय, शेतकऱ्याच्या एकंदरीत 12 बलुतेदारी शेतकऱ्याकडे पिकायचं आणि शेतकरी 12 बलुतेदारांना यांना पोचलं जायचं. काही दिवसांना 12 बलुतेदार त्यांना वर्षभर सेवा द्यायची आणि पीक निघाल्यानंतर पीक निघाल्यानंतर तसाच काही व्यवसाय आता पण हा आता नगदीनं होता. नगदीनंही चालत होता. पण परिस्थिती अशी झाली काय एकंदरीत सगळ्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या काही कालानं किंवा काही येणं सगळं हे कोलमडत गेलं आणि त्यातल्या त्यात कळस म्हणजे दुष्काळ. पण बघितलं आता कुंभाराची परिस्थिती काय आहे. आणि आता नेमका लोहाराकडे आपण आलेलो आहोत. अत्यंत तरुण पोरगा या ठिकाणी लोहार आहे. लोहाराची परिस्थिती तीच आहे. कारण दुष्काळामुळं शेतीत कामं नाहीत किंवा शेतीच्या अवजारांची मागणी नाही. कारण गावामध्ये लोहार आणि सुतार हे 2 महत्त्वाचे बलुतेदार पारंपरिक बलुतेदार व्यवसाय आहेत. आणि अनेक दिवसांपासून ते वेगवेगळ्या पद्धतीनं गावकऱ्यांची सेवा करतात. मात्र आता दुष्काळामुळं अनेक शेतींची कामं होतच नाही. त्यामुळं लोहाराच्या याच्यात काम नाही आहे. नेमकं समजून घेऊ आपण. मित्र काय नाव तुझं? सुरेश दापूरकर. काय वय आहे तुझं? 26. आणि किती दिवसापासून या व्यवसायात आहे? 10 वर्ष झाले जाऊ. अच्छा. बरं मला सांग नेमकं की तू हा व्यवसाय का निवडला?
काय खेड्यापाड्यात काम नाही राहत, काय नाही राहत, त्यामुळं. मग तुझे वडील करायचे, हो, वडील करायचे पहिले, आता वारले. पण त्यांच्या जागी आता तुला जबर मजबुरीने काम मजबुरीने करावं लागतं काम. मग आता शेतात कामं नाही तर मग शेतातले अवजार कोण बनवायला? पाणी शेतीमध्ये म्हणजे पाणी नाही, पाऊस नाही ना, त्यामुळं बनवायला येत नाही कोणी आता काही. मग आता काय बनवतात लोक? कुऱ्हाडी पण आता काय झाड नाही, काहीच नाही, हा. कामच नाही सध्या काही कुठे. ज्यावेळेस व्यवसाय चालत होता त्यावेळेस किती काम होतं? पहिल्यांदा काय 1000-2000 रोज पडायचा, हा. आता काय 200-300 रुपये येते रोज. रोज. पण तेवढे परवडतात? घरामध्ये कोण कोण आहे? घरामध्ये 10-12 माणसं आहे, पुरत नाही ना तेवढे. पण 200-300 रुपयामध्ये घराचं तर काय जमतच नाही, चालत होतच नाही, नाही. आणि व्यवसायातून काही येत नाही. नाही. मग कसं घर कसं चालतं? भागावं लागतं कसं तरी, आता त्याला विलाज नाही ना. कसं भागवतं? हा, थोडंफार काय त्यातून पोटाला काहीतरी मारून काहीतरी हे करून भागावं लागतं, उधारी पाधारी? उधारी पाधारी करून. आता धंदा नाही, दुष्काळ आहे, काय करावं, काय समजा ना, काय आता विलाज. व्यवसाय सोडून जावं कुठं असं वाटतं? हो ना, बाहेर जर गेलं तर काम भेटल? काम नाही भेटणार ना बाहेर गेल्यावर. कुठं जावं आता, काही कळा ना, समजा ना. आज तुझ्या मनात असं येत नाही की आता या व्यवसायामध्ये काय राहिलं नाही, आपण बाहेर जावं, दुसरा व्यवसाय करावा? ते शक्य होणार आहे का? नाही ना, बाहेर गेल्यावर का काम कोणतं करणार आपण, दुसरं काम आलेलं पाहिजे ना काहीतरी. बघितलं आपण पारंपरिक व्यवसायाची काय अवस्था आहे. काय नाव म्हटलं तुझं? सुरेश डाकुरकर. सुरेश डाकुरकर 25 वर्षाचा तरुण आहे. कर्जतसारख्या गावामध्ये लोहारकी करतो, मात्र त्याला गेल्या अनेक वर्षांपासून जो पैसा भेटायचा तो भेटत नाही. पण त्याची हिंमत बघा, तो आताही हा व्यवसाय सोडायला तयार नाही, कारण त्याला वाटतं बाहेर गेल्यानंतर आपल्याला दुसरं काय भेटणार नाही. राजू पुन्हा माझ्यासोबत आहे. राजू, काय म्हणशील? तो तरुण पोरगा आहे आणि आता व्यवसाय नसला तरी तो सोडायला तयार नाही. नाही, काय झालंय, पारंपरिक व्यवसायात याचे वडील तेच धंदा करायचे आणि आता तोही त्याच व्यवसायात आहे. त्यामुळं आता काय करा, ह्या वयात तो काय दुसरं काय शिकणार आणि दुसरं करणार काय? ह्याच व्यवसायात काहीतरी नवीन करून त्याला पोट भरणं गरजेचं आहे आणि तेच करावं लागणार. आणि हा दुष्काळामुळे इतकं बेकार आहे व्यवसाय. जर एकंदरीत जर पाऊस पाणी जर चांगलं राहिलं तर त्यांचं पोट पाणी गावात भागणार आहे. गावात तितकी आज बी गावाची अर्थव्यवस्था आजही चांगली होईल जर पाऊस पडला तर. सुरुवातीला चांभार बघितला, त्यानंतर वारीक बघितला, कुंभार बघितला, लोहार बघितला, यांच्याकडे काम नाही. आता आपण सुताराकडे जातोय, कारण ग्रामीण भागामध्ये सुतार हा अत्यंत महत्त्वाचा कारागीर असतो. कारण शेतीतले वखर असेल, नांगर असेल, या सगळ्या गोष्टी आणि घरातही लाकडाची काही गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यासाठी सुतार फार महत्त्वाचा आहे. आता नेमकं सुताराला कसा फटका बसलेला आहे, पारंपरिक व्यवसाय कसा बंद होण्याच्या मार्गावर आहे? दादा, काय नाव तुमचं? माझं नाव उद्धव काशीनाथ जिरेकर. किती दिवसापासून तुम्ही सुतारकी करता? आम्ही 10 वर्षापासून हा धंदा करतो साहेब. बरं, काय काय लोक बनवतात ग्रामीण भागात तुमच्याकडून? आमच्याकडून लोक वखर, पण तिफन, रासणी, अजून मोगडा बनवतात. शेतीतले जे काही साहित्य, वखर, मग टिकासाचे दांडे असू द्या, खोऱ्याचे दांडे असू द्या, हे सगळं लोक बनवत असतात आमच्याकडे. पण आता मला एक सांगा, गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ आहे, शेतात कामच नाही, मग आता शेतकरी करून घेते ते? करून घेतात काही काही ना. आता 2 वर्षापासून टाकलेत, पण पैसे नसल्यामुळे ते लोक आमच्याकडे येणंच नाही, न्यायलाच येणं नाही, कारण त्यांच्याकडे पैसा नाही राहिला. त्याच्यामुळे आम्ही अडचणीत आलो. वखर आहे साहेब ते. वखर आहे, हो. ते नेलं नाही शेतकरी? नाही, पैसे नसल्यामुळे ते आम्हाला बी पैसे मिळाले ना त्यांच्याकडून, तर आम्ही ते बी द्यायला तयार आहे, पण ते नेणंच नाही ना कोणी. पैसा नसल्यामुळे सगळ्या अडचणी येऊ राहिले. बरं, आता किती मग तुमच्या हातात रोज पैसे पडतात? गावातून किती काम होतं? काय फक्त साहेब असे तसे 200-300 रुपये येतात बस, याच्यावर तर काही येतच नाही. आता बाकीचा खर्च वाढल्यामुळे आम्हाला त्यात परवडणार नाही. घरात किती लोक आहेत? घरात आम्ही 6 जण आहे साहेब. पण सगळे कामं करतात? हो, काही करतात, काही मुलं आहे, लहान मुलं 2 शाळेत आहे, त्यांचं शिक्षणाचा खर्च असल्यामुळे ते शाळेतच आहे. या कामात काही त्यांना आता अजून टाकलं नाही, कारण इकडे खरं आमचा व्यवसायच नाही राहिला ना. तो काही काय करावं काय नाही, बुद्धी बी काम करीना. कर्ज तर घ्यावंच लागणार ना साहेब. आता माग मुलासाठी मी पैसे भरले होते शाळेत, तर त्याचा खर्च जवळपास मला 20,000 रुपये आलेला आहे, तर ते सगळे उसनवारीच घेतलेली आहे. मग आता ते फेडायचे कसे? ते 20,000 रुपये फेडायला धंदा तर झाला पाहिजे. धंदाच नाही ना साहेब. आता काय करावं काहीच समजा ना मला. तर त्याच्यासाठी अडचणीत आलो मी. कोणताच व्यवसाय असा राहिला नाही की आमचं किती आणि हा म्हणजे सुतारी काम म्हणजे असं आहे की हे सगळं काही शेतीवर अवलंबून आहे.
त्याच्यामुळे पाऊस पडला, पावसावर अवलंबून. पाऊस नसल्यामुळे तर जास्त अडचणीत आलो ना. पाऊस शेतकऱ्याला माल नाही झाला तर मग ते आम्हाला काय देणार. पाऊस आला तर वखर नांगर समजा त्यांचे ती फण रासणे हे ते साहित्य लागत, पण पाऊस नसल्यामुळे ते बनविणारच नाही ना आता. बरं, आता गेल्या 4-5 वर्षापासून असंच चालू आहे. हो झाले, आज 5 वर्ष हो राहिले साहेब, पूर्ण अशीच परिस्थिती गेली. मग तुम्हाला असं वाटत नाही की हे धंदा सोडून द्यावा, आता जावा कुठंतरी दुसरीकडे पैसा कमवा? पण कुठे जायला मग कुटुंबाची अडचण येते. एका गिरायकासाठी आम्ही एक गिरायकासाठी वाट पाहत बसतो. आम्हाला वाटतं येईन व गिरायक, त्याच्यासाठी आम्ही इथंच राहून राहिलो. मग आशा वाटते आणखी पाऊस पडेल आणि आपला धंदा चालेल? आशा तर आहे, आशाशिवाय तर माणूस जगू शकत नाही ना. हा महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांच्याही मनात आशा आहे चांगला पाऊस पडेल. शेतीवर अवलंबून असलेले लोहार, सुतार, कुंभार यांनाही आशा वाटते. एकंदरीतच आशेवरच सगळं गाव चालू आहे सध्या. नक्कीच ना. आणि याच्या मागे एक म्हणे, आडातच नाही तर पावऱ्यात काय येणार. शेतकऱ्याकडेच नाही तर काहीच नाही. पाणी नाही तर शेतकऱ्याकडे पैसे येणार नाही. शेतकऱ्याकडे पैसे जर नाही आले तर हे सगळं चक्र बंद पडणार. त्यांना शेतकऱ्याला कर्ज भेटलं की ऑटोमॅटिक चक्र. हे बघा, दुष्काळी अनुदान आलं तर सगळे चक्र फिरले. आत्ताच 2-2, 4-4 हजार रुपये आलेत, लगेच किराण्यावाल्याला दिले, पैसा लगेच मार्केटमध्ये फिरला आणि ह्या छोट्या मोठ्या व्यवसायांपर्यंत सुद्धा पोहोचतो. आर्थिक झळ जरी बघितली असेल आपण दुष्काळाची, तर सामाजिक समस्याही खूप मोठ्या निर्माण झालेल्या. आता कर्जत गावामध्येच काही लग्न जमली होती, ती लग्न पैसे नसल्यामुळे पुढे ढकलली किंवा काही लग्न मोडली. नेमकं एका घरामध्ये जाऊन आपण असंच बघणार आहे की लग्नाची काय समस्या झालेली. कर्जत गावामध्ये आपण बघितल्या समस्या या आर्थिक होत्या, मात्र दुष्काळामुळं सामाजिक समस्याही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या ग्रामीण भागामध्ये. आपल्याला माहिती आहे आता लग्नाचा सीझन आहे, लग्न जमवले जातात, लग्न होतात. मात्र दुष्काळग्रस्त भागांमध्ये काही ठिकाणी लग्न जमलीत तर काही ठिकाणी जमलेली लग्न पैसा नाही म्हणून पुढं करण्याचा विचार शेतकरी करतायत. तर काही ठिकाणी लग्न मोडली जात आहे कारण पैसाच नाही तर लग्न कसं करणार. कर्जतचं कुटुंब आहे माझ्यासोबत, मुंडे कुटुंब. त्यांची मुलगी आहे, तिचं नेमकं जमलेलं आहे आणि लग्न त्यांनी यावर्षी न ठेवता पुढच्या वेळेस पुढं ढकललेलं आहे. कारण शेती आहे पण शेतीत काय पिकलं नाही म्हणून पैसा नाही हातामध्ये. लग्नात यावर्षी करायची इच्छा होती, मात्र ते लग्न होऊ शकत नाही, पुढच्या वर्षावर ढकललेलं आहे. आई काय अडचण आहे? लग्न आता जमलंय, खुशीचा माहोल आहे, तर लग्न लगेच उरकून घ्यायचं. आता पैसे नाही, पाऊस नाही पडला, काही नाही. यंदा शेतीमध्ये काही हे झालं नाही आम्हाला, त्याच्यामुळे अडचण आली थोडी. आता हुंडा द्यावा लागतो आमच्यामध्ये, त्याच्यामुळं राहिलं. किती शेती किती आहे तुम्हाला? शेती आहे 5-6 एकर. मग काय आता शेतीमध्ये? शेतीत काही नाही, आता काय पाणी नाही प्यायला, काही नाही, दुष्काळी. मग लग्न कसं काय धरलं आता पैसा नसेल? पैसे लग्न आता धरून ठेवलं, माझा जुनं होतं धरून ठेवलं. पैसा नाही, काही नाही, अडचण आली. आता प्यायला पाणी नाही, वावरात काय एक तर बैलला पाणी नाही, चारी नाही, दही नाही. मग लग्न किती दिवस पुढे ढकलणार? आता जर समजा ह्या वर्षी तर तुम्ही दुष्काळामुळे ढकललं, पुढच्या वेळेस बी अशी परिस्थिती झालं मग त्याच काय सांगतोय पुढे होईन म्हणून, त्याचा भरोसा नाही. पुढे ढकला लागेल. मग आता जाईन म्हणलं, आता एक तर पाऊस पडा, दुष्काळ, एक पाणी नाही, एक तर वावर ऊन यास पुढे काय करत. काय नाव तुझं? प्रतिभा गणेश. प्रतिभा, अभिनंदन, तुझं लग्न जमलेलं आहे, चांगली गोष्ट. आई वडिलांचं थोडी चिंता कमी होते, पण या वर्षी लग्न होणार नाही तुझं. तुला 1 वर्ष थांबावं लागेल आणखी. माहिती आहे मला. पण काय अडचण दिसते तुला घरामध्ये? पैसा नाही, काही नाही. बाकी आणखी काय अडचण? शेती थोडीच आहे पप्पाकडे, त्यामुळं मग पुढच्या वर्षी. तू नाही म्हटली का लग्न करायचं याच वर्षी? पैसा नाही ना जवळ, पप्पांकडे इच्छा असून नाही करू शकत. पण समजा पुढच्या वेळेस आता तसं होऊ नये, तुझं लग्न लवकरात लवकर व्हावं. जर पाऊस नाहीच पडला तर पुढे आणखी ढकललं तर लग्न, आई वडिलांच्या समोर काय बोलणार? ग्रामीण भागातल्या मुली. काय शिक्षण झालंय तुझं? BA सेकंड इयरला. बरं, तुम्ही लग्नाला खर्च एवढं काऊन करता? लग्न तर कमी खर्चात बी होऊ शकतं, 1 दिवसात लग्न होऊ शकतं. आता होतं ना, पण आता भावकीत नाव ठेवते. आता कसं गरीबाला कोणी नाव ठेवतं, लोकांना श्रीमंताला नाही ठेवत. काय बाबा लग्न केलं, 4 लोक जेवण घातली. कॉलेजला आहेस, तुला सगळं समज आहे, घरात काय अडचणी आहेत वगैरे. शिक्षणात काय अडचण येते आता दुष्काळामुळे? पैसा नाही शिकण्यासाठी, फीज वगैरे भरायला. फीज ते वगैरे काहीच नाही. मग आता तू BA सेकंड इयरला आहे, तुला पुढे कम्प्लीट नाही करायचं ग्रॅज्युएशन? करायचं, पण पैसे नाही सध्या. पण आता लग्न झाल्यावर नवऱ्याच्या मर्जीवर. हो. मुलगा काय करतो? शिक्षण चालू आहे. तो शेतकरीच आहे?
म्हणजे शेती त्यांच्याकडे आहे, शिक्षण चालू आहे, MPSC चे पेपर देते. पण तो शेतकरी राहिला तर तुला आवडेल तुझा नवरा शेतकरीच राहावा नाही, पुढे? शेतकरी नाही राहणार. साहजिक आहे, तुझी इच्छा बरोबर आहे. कारण ही जरी म्हटली की तिला शेतकरी नवरा नको, तिनं का शेतकरी नवऱ्याची अपेक्षा करावी? कारण शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतीचं भवितव्य माहीत नाही. शेतकऱ्यांची सगळी गणितं जी आहे शेतीवर आहेत आणि शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे आणि पाण्याचंच चक्र बदललं आहे. त्याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मग तिने तरी शेतकरी नवरा का करावा? ही समस्या, सामाजिक समस्या बघितली, आर्थिक समस्या बघितली. कर्जत गावाला तशी करंजी नावाची एक नदी आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे त्या नदीला पाणी ग्रामस्थांनी बघितलेलं आहे, कारण दुष्काळ असल्यामुळे. आता कर्जत गावाला एकमेव आसरा तो सरकारी टँकरचा, तो या ठिकाणी आलेला आहे, आपण बघू शकतो. आणि महिलांना 5 दिवसातून एकदा एक हा ड्रम भरून पाणी मिळतं आणि 5 दिवस काटकसरीने हे पाणी सगळं त्यांना वापरावं लागतं. विशेष म्हणजे ड्रमवर नंबर टाकलेले आहेत, कारण हा टँकर 1 नंबरचा गल्लीसाठी हा टँकर आहे आणि हे सगळं या ठिकाणी भरून देतात. एक महत्त्वाची गोष्ट आणि चांगली गोष्ट आहे की आता टँकरवर चढून नळ्या टाकून पाणी घेण्याची पद्धत आता सरकारने बंद केलेली आहे. तर प्रत्येक गल्लीमध्ये असे टँकर ठेवून त्या ठिकाणी पाणी भरलं जातं, ज्यामुळं दुर्घटना अनेक झाल्या, अनेक लोकांना जीव गमवावं लागले टँकर खाली चिडून. मात्र आता शांततेत सगळ्यांना पाणी या ठिकाणी मिळतं. माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण समजून घ्या. आई, किती दिवसाला पाणी येतं? 5 दिवशी येतं, 6व्या दिवशी येतं. हां, एक ड्राम येतं, ते पुरत नाही. मोठं यांना बळकष्टीने वापरावं लागत. हां. मग ह्या पाण्यात कसं काय काय करतात? या पाण्यामध्ये 2-2 दिवस आंघोळी करीत नाही हां, आणि धुणं तर लगेच येतं, शाटच नाही. मग 8 दिवसाला, 4 दिवसाला, 5 दिवसाला ड्राम भरून 200 लिटरचा ड्राम भरून देते. पुरतं का? 6 दिवस आणि 7 दिवस पाणी हां. पुरतच नाही ना. तसंच करावं लागतं कसं बी. मग कसं काटकसर कशी करतात? हे असंच धुण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी, धुण्याचं पाणी सड्याला, सड्याचं पाणी सारून घ्यायला, हां, आंघोळीचं पाणी त्याच्यात खाली चाळणी लावायची, खाली बकेट लावायची, ते घ्यायचं सारा पोताराला, गलीत शिपायला. आणि पियाच्या पाण्याची तर तीच अडचण आहे. ग्रामीण भागामध्ये, दुष्काळी भागात आता लोकांना एक नवीन शोध लावलेला आहे. थोडं म्हणजे गरज ही शोधाजन्य असते म्हणतात, कारण पाणी नसल्यामुळं आंघोळीचं पाणी सडा टाकायला किंवा सारून घ्यायला एक वेगळ्या पद्धतीचं जे आहे मॅनेजमेंटही ग्रामीण भागातील महिला शिकलेल्या, शेतकरी शिकलेले आहेत. आई, मला तुम्ही हे सांगा, प्यायचं पाण्याचं कसं? हे पाणी प्यायला जमतंय? नाही, शेतातून आणतो काही या समोर या. बरं, कसं म्हणजे कसं पुरवतं तुम्ही सांगा? आता आंघोळ तर करावं लागल, कपडे तर धुवावं लागतील, सगळंच करावं लागतं त्याच्यातच. मग कसं पुरवतं? म्हणजे थोडं थोडं सांडावं लागतं, जादाला सांडावं लागतं. जास्त सांडलं मग पाणी पुरत नाही ना. उदा मादा केलं दुसऱ्या दिवशी आंघोळीला पाणी नाही राहत, त्यासाठी जीव लावून पाणी ठेवावं लागतं. हे मात्र नक्की आहे, ग्रामीण भागामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी ही महिलांना जसं काय कायद्याने दिली असेल. कारण पुरुष मंडळी मला खरंच पाणी भरताना दिसत नाही. पुरुष नाहीत बरं, पुरुष येतच नाही पाण्याला. पुरुष मंदिरात जाऊन बसायचे, बघा, एक पुरुष दिसायला. आई ती आंघोळ करायची, चहा घ्यायचा आणि मंदिरात जाऊन बसायचं. लक्ष्मीला सर ताण येऊ पाण्याचा. हो, लक्ष्मीलाची ताण माणसाला म्हणते, म्हणते येईन ना टँकर, जेव्हा येईन तवा, जेव्हा भेटन तवा, अशी म्हणतात माणसं. हा, लक्ष्मीच भांडणं करीत. पाण्याचा तुम्हाला सामना करावा लागतो. आम्हालाच आणावं लागतं, सगळं पाणी आम्हालाच आणावं लागतं. आणि ते बी पाय जर दुखत असले तर गोळी खावा, मग पाण्याला यावं. असंही काय करतं, मग इलाज नाही त्याला. महिलांना 2-2, 4-4 किलोमीटर लांबून हे पाणी जरी वापरायला भेटलं तरी पिण्याचं पाणी त्यांना जवळपास 3-3, 4-4 किलोमीटर बाहेरून आणावं लागतं आणि त्यामुळे अंग दुखतं. आता नवीनच पेन किलर ग्रामीण भागातल्या महिला घेतात या ठिकाणी. म्हणजे सरकारी टँकरनं पाणी येतं, पण पिण्याचं पाणी आणण्यासाठी 100% शेतात किंवा मग बाहेरून कुठून तरी 3-4 भांडे, त्याच्याशिवाय घरातलं पाणी आणि स्वयंपाकाला पाणी हे बाहेरूनच आणावं लागतं. आणि सरकारी टँकर 3-4 दिवसाला, आता तरी थोडी बरी परिस्थिती झाली, पाठीमागं तर पाणी एकदम खराब होतं. मी तर म्हणतो मंत्रालयातल्या एखाद्या अधिकाऱ्यानं त्या पाण्यानं आंघोळ केली असती तरी बी त्याला करणं सुद्धा शक्य ते तुम्हाला पिण्यासाठी, ते पिण्यासाठी वापरासाठी होतं. पण आता ते जायकवाडी जालना जे पाणी पुरवठ्यातलं त्यातलं पाणी घेऊन फिल्टरमधलं हे पाणी आता येतंय. आता बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे. अच्छा, म्हणजे आता थोड्यापैकी बरं आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर महिलांना या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे, पुरुष हे पाणी भरत नाहीत ग्रामीण भागात, मात्र महिला मोठ्या प्रमाणात पाणी भरतात आणि त्यामुळे त्यांना आता पेन किलर घेण्याचीही सवय लागलेली आहे. एकंदरीतच आपण बघितलं कर्जत गावामध्ये महिलांची समस्या पाहण्यासाठी. मात्र आता नेमका कर्जत तालुक्यातील तरुण काय करतो, तरुणांची दुष्काळाबद्दलची काय भावना आहे हेही समजून घेऊया.
टँकरचं पाणी अशा पद्धतीने ड्रममध्ये या ठिकाणी टाकलं जातं, ड्रम भरले जातात. आता नेमकं हे पाणी घरी कसे जात असेल तुम्हाला सांगतो. ही छोटी सेना आहे ना, यांच्या मागे ते काम असतं आणि या मुली या ड्रममध्ये पाणी भरल्यानंतर दिवसभर या ड्रममधून घरी पाणी घेऊन जाण्याचं काम करतात किंवा लहान मुलं या ठिकाणी आहेत, छोटे छोटे भांडे घेऊन ते दिवसभर हे काम त्यांचं लागलेलं. शाळकरी मुली आहेत, सध्या सुट्ट्या आहेत, मात्र त्यांचा अनेक तासांचा वेळ दिवसातला जो आहे फक्त पाणी घरी पोहोचवण्यामध्ये जातो. ताई, पाणी किती घेऊन जाते घरी तू ड्रममधून? किती भांडे घेऊन जाते? 7-8 हांडे. 7-8 हांडे घेऊन जाते. मग त्याच्यामुळे तुला काय अभ्यास कसा होता? अभ्यासाला टाइम भेटतंय का भेटत नाही? भेटत नाही. आणखी छोटी ताई, काय किती वेळ जाते बरं पाणी सगळं हे करणं? 2-3 तास जातात पाण्यात आणि अभ्यासाला टाइम भेटत नाही. आणखीन अंग पण दुखते, उन्हात अनात पाणी न्यावं लागतं. मग आता हे तर वापरायचं पाणी, मग पिण्याचं पाणी कुठून? पिण्याचं पाणी शेतात आणावं लागतं लांबून. मग तू पण शेतातून आणतो? हो. किती लांब असेल? इथून अर्ध्या घंट्याचा तर रस्ता असतो. अरे बापरे, एवढं डोक्यावर आणा. हो. आणि तू मग कितीला आहेस तू शिका? 8वीला जाते. मग आता रिझल्ट लागला का लागायचा? रिझल्ट लागला. मग आता 9वीत गेली? 8वीत गेली. मग आता अभ्यास काही वाचन वगैरे काय? त्याला टाइमच भेटत नाही पाण्यामुळे. सगळं पाणी पाण्यात? न्यावं लागतं. तर तू कितीला आहे का? मी 9वीची परीक्षा दिली यावेळेस. आता 10वीला. हो. मग तुला अभ्यास? खूप अभ्यास असतो. पण कसा वेळ काढते? पाण्याची जबाबदारी? ते पाणी नेणं लागतं 2-3 तास. वेळ नाही निघत ते अभ्यासाला. रात्री करणं लागतो. खूप फार म्हणजे थकवा येतो तरी पण करणंच लागतो अभ्यास 10वीचा. पण पाणी असं किती लांब? इथं ड्रम आहेत, आता इथून 400-500 मीटर दूर घेऊन जावं लागेल तुला? नाही, इतकं पण नाही, थोडंच दूर आहे. पण किती चक्र मारावं लागतं? तरी पण 10-15. अरे एक हांडा असतो ना, त्यामुळे. हे सोपं जरी तुम्हाला दिसत असलं ना, जवळपास 100-200 मीटर 10-15 हांडे घरामध्ये घेऊन जाणे आणि घरामध्ये पाणी पोहोचवणं हे फार मोठं काम आहे. आणि या मुलींना खऱ्या अर्थानं आता शिक्षणाची त्यांना वेळ पाहिजे. मात्र दुष्काळी भागामध्ये ज्या मुली आहेत, लहान मुली, त्यांनाही पाण्यासाठी जुंपलं जातं म्हणण्यापेक्षा मजबुरीच आहे ग्रामीण भागामध्ये. कारण पाणी घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि हे पाणी वापरायचं जरी असलं तर पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास 4-4, 5-5 किलोमीटर लांबून या सगळ्या लहान लहान मुली पाणी आणतात. त्याच्यामुळं अनेक समस्या आहेत. त्यांचा मूल्यवान वेळ जो आहे अभ्यासाचा तो फक्त पाण्यामध्ये जातो. कर्जत गावामध्ये आपण बघितलं महिलांना आणि लहान मुलींना पाण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते आणि त्यानंतर त्यांना कसा अडचणीचा सामना करावा लागतो. गावात तरुण आहेत काय? आता दुष्काळामुळं फीज नाही, शहरामध्ये राहण्याची सोय परवडत नाही, त्यामुळं काही तरुण शिक्षण सोडून कर्जतमध्ये येऊन थांबलेले आहेत. हे सगळे तरुण आहेत कर्जतचे, सगळे शिकणारे मुलं आहेत. नेमकं समजून घे त्यांची अडचण काय. मला सांग, तू औरंगाबादमध्ये शिकायला होता, तुम्ही इकडं आला कशाला? सर, मुख्य गोष्ट म्हणजे यावर्षी दुष्काळ पडलेला आहे, त्याच्यामुळं सर पैशाची फार अडचण आहे. बाहेरगावी शिकायला गेलं तर तितका पैसा म्हणजे नाही आहे या दुष्काळामुळे, त्याच्यामुळं परत गावात यावं लागलं. पण काय शिकतो? मी सध्या 12वी झाली माझी सर. बरं. आता गावात तर आला तू शिक्षण सोडून, मग गावात काय करतो? गावात काहीच नाही सर. आता गावात काही करण्यासारखं काम नाही, शेतीत काही काम नाही सध्या, बसणं घरी. कसा टाइमपास होतो गावात? टाइमपास बस फक्त पाण्यासाठी शोधाशोध. आता टँकरमुळे तर थोडे हे झालं सर, नाही तर अगोदर पाण्यासाठी शोधाशोध होती सगळी. हे गोंधळी आहेत, गावोगावी गोंधळ करत फिरतात. काय दुष्काळाची तुला तू मला सांगितलं की आम्हाला आता काम नाही भेटत. आता वर्षातून फक्त आमचं 2 महिने काय सीझन असतं उन्हाळ्याचं, त्यामध्ये पहिले भरपूर 2 महिने आमची बुकिंग राहायची कार्यक्रमाची. परंतु काय कार्यक्रम? गोंधळ जागरण आम्ही करत असतो देवीची, खंडोबाची. पण यावर्षी इतका दुष्काळ पडला की आम्हाला म्हणजे सुपारी एक तर भेटत नाही. इकून तिकून आल्या तर ज्या भरपूर 5,000-6,000 द्यायची, काहीतरी 2,000-2,500 अशी म्हणजे 200-300 रुपये इथले भेटतात. परवडते का ते? त्याच्यामध्ये काही परवडतच नाही, पण पोटासाठी करणं पडतं. ग्रामीण भागामध्ये ही एक सामाजिक मोठी समस्या आहे. लग्न जुळले, पैसा नाही, लांबणीवर टाकले किंवा लग्न मोडले, त्यामुळे अनेक जे पारंपरिक गोष्टी लग्नात खर्च करायच्या असतात त्या होत नाहीत. काय म्हणशील एकंदरीतच गावात दिवसभर काय हे असतं तरुणांचं, म्हणजे काय उपक्रम असतो?
गावात तरुण काय आता मंदिरात म्हणा किंवा वट्यावर म्हणा इकडे तिकडेच टाइमपास करत असतात, कारण की बाहेर कामाला जायला पुरत नाही. कंपनीत कामाला गेलं तर तितका रोजगार मिळतो, शक्यतो जागाच मिळत नाही. कंपन्या पण पूर्ण फुल झालेल्या आहे, जाणं येणं आम्हाला लांब आहे, त्याच्यामुळे कोणीही कामगार म्हणजे कामाला जाऊच शकत नाही. पण तिथेही फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या तरुण गेल्यामुळे रोजगार कमी झाला आणि काम मिळत नाही. रोजगार कमी झाला आणि जर मिळालाच तर इतक्या लांबून जाणं येणं हे परवडत नाही ना त्यांना, मुलांना. त्याच्यामुळे ते गावातच बसतात. या सगळ्या दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्याने या गावामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला. आता आपण तरुणांची भावना बघितली, नेमके त्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हेही बघूया. कर्जत गाव तसं मोसंबी द्राक्षाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे, कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पीक घेतात. गेल्या 3 ते 4 वर्षापासून पुरेसा पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत. सुदैवाने एक शेतकरी मच्छिंद्र बनसोडे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, विषारी औषध घेतलं, मात्र सुदैवाने ते वाचले. त्यांनी ही द्राक्ष आणि डाळिंबाची बाग केली होती, मात्र ती वाळून गेली. शेततळं केलं, शेततळ्यामध्ये पाणी नाही, त्यामुळं त्यांनी कंटाळून शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला. सुदैवाने वाचले. हे मच्छिंद्र बनसोडे या ठिकाणी आहेत, त्यांचे प्राण वाचलेले. त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहेत. समजून घेऊया की नेमकं आपल्याला फार सोपं आहे की असं करणं चुकीचं आहे, उपदेशाचे डोस देणं हे आपल्याला फार सोपं वाटतं, पण शेतकरी कोणत्या परिस्थितीतून चाललाय याची कल्पना आपल्याला नाही. हेच मच्छिंद्र बनसोडे यांनी विषारी औषध घेतलं, त्यात सुदैवाने ते वाचले. आताही त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी स्वतः बोलेन. काय किती एकर शेती होती आणि काय काय लावलं होतं? 15 एकर शेती आहे, तर त्याच्यात 1 एकर द्राक्ष आणि 1.5 एकर डाळिंब आहे. आणि काय बाकी सारखी मोसंबी होती काही एकरभर. बरं, काय पाणी नव्हतं? पाणी नव्हतं. शेततळ केलं? शेततळ केलेलं आहे. आणि किती कर्ज घेतलं होतं सगळ्या पिकासाठी? ते मग खाजगी 6 लाख रुपये घेतलेलं आहे. 6 लाखात का? बरं, मी तुम्हाला तेच प्रश्न विचारतो की तो आत्महत्या करायचा विचार का आला तुम्हाला? मग हेच कर्ज झालं जास्त, मग काय त्याला त्याच्यामुळे मग. पण त्रास तुम्हालाच झाला? हो, म्हातारा आई वडिलांना झालं? मलाच झालं जास्त. समस्या तर आहे तशीच आहे ना? हो. बरं, आता तुम्ही सुदैवाने वाचल्या सगळ्या गोष्टी आहे, पण तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगाल की ते शेतकरी आत्महत्या करायचा विचार करतात? ज्याच्यावर कर्ज होतं ते त्यालाच समज तेच करून आत्महत्या. पण त्याला सांगाल की करू नका, आत्महत्या करू नका. म्हणजे धीर, कोणता तरी मार्ग निघेल, काहीतरी होईल. जीव देणं समस्याचं हे नाही आहे ना. हो ना. बघितलं, मच्छिंद्र नशिबान आहेत, ते वाचले. आणि आता ते दुसऱ्या शेतकऱ्याने सल्ला देत आहेत की समस्या आहे, निश्चित आहे, मोठी आहे, मात्र त्यातून काहीतरी तोडगा निघेल, मात्र आत्महत्या करू नका. त्यांना जास्त बोलता येत नाही, कारण आणखी त्या विषाचा परिणाम त्यांच्या घशावर आहे. त्यांच्या आईकडून समजून घेऊया. आई, काय वाटतं तरुण पोरानं असं करायचं? तुमचा जीव आम्हाला सांगायचं ना त्यांनी, आम्ही तरी मी म्हणजे भाऊ कर्ज फिटन नाही होईन, रजिस्टर तर नका का होईना, पण मग त्या लोकांना ताण द्यायला यांना घरी सांगायचं ना. पण तुम्हाला लय त्रास झाला असेल ना आईचं? आम्हाला त्रास आमचा आम्हालाच माहिती, आम्ही 15 दिवस कसे काढले कसे नाही, आमचं आम्हालाच माहिती. आम्हाला असं दिसलं हेच चांगलं झालं. आणि मी बरशी टाकले. आता यंदा मी इतकी म्हातारी असून मी म्हणजे तारमळे माझ्या लेकाची तर विचारायला लोकांना मी बरशीला जात होते की नव्हते. तर मी म्हणजे नको, आपल्या 50 रुपयाचं काम झालं तर बस झालं, त्याला मिठा पडतं मी अशी म्हणजे. पण यांना असं नव्हतं करायचं. पण जाऊ दे ना, आता खुशीची गोष्ट आहे ना, वाचला ना मच्छिंद्र. आता 15 दिवस असे याचे काढे साहेब आम्ही दवाखान्यात, आमच्या आम्हालाच माहिती आहे. आणि त्याचे बी चलीन तर मलाच माहिती आहे कसे कसे झाले, कसे कसे नाही. रातून दिवस पण 8 वाजता आईश्वर येऊन दिलंच नाही. 8 दिवसाच्या बाद रातून दिवस अशी बसली होती मी पलंगाखाली. पण आता आनंद आहे. आता आनंद आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही एवढंच मागतो आमच्या. आता हिंमत नाही हारली, हिंमत नाही हारली, पण मग दुखण्यानं हातपाय हिरत ना साहेब. दुष्काळाची हिंमत नाही हारायची. आता दुष्काळाची नाही हारत. कसं चटणी भाजी खातच माणूस, असं काही नाही. आणि पोराला जायचं होतं ना शाळात, आता गेला असता पुण्याला.
तर शेळी विकली तिथे मी आणलं भाऊ आपण या शेळीचे पैसे घेऊ आणि तुला देते मी आताची 4-5 हजार शाळा शिकायला हा आणि म्हणलं जा तू मग पाहू आपण करपलो आणि काही निघलं तर मग तो पैसे भरू आणि मग तिकडच राहा म्हणजे शिक्षणासाठी काहीतरी जनावर विकून. माझ्यासोबत राजू डोंगरे आहेत. राजू, मला एक सांगा, अनेक शेतकरी अशा आत्महत्येच्या पर्यायाच्या सध्या आपण विचार नाही करू शकत कारण समस्या तशी आहे. काय मानसिकता आहे सध्या या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना? नाही, मानसिकता तर खूप खराब झालेली. कारण झालंय का, दर 2-3 वर्षानंतर एकदा दुष्काळ येऊ राहिला आणि हे जे खर्च लावलेला आहे, मोसंबी जर तोडायची समजा गेली तर ती एकटी जात नाही, ती परत त्याच्याबरोबर पैसे घेऊन जाते. खर्चा लागतो, काढण्यासाठी लागतो, सगळ्यासाठी लागतो. आता यांचं जर पाहिलं, द्राक्ष लावलेले 2-3 वर्ष त्याच्यात आत्ताशी कुठं पीक धरायला आलं, डाळिंबाचं पीक आत्ताशी धरायला आलं आणि आता या समस्येवरती कुठंतरी दिवस चांगले आले, मुलाच्या शिक्षणाचं खर्च करायचे. तर आता ही अशी परिस्थिती झाली. सगळं डोळ्यात देखत सगळं लेकरा बाळासारखं ज्या झाडाला जगिलं ते झाडं जळून गेले, त्या माणसाला सुद्धा फार बेकार वाटतं. आणि त्याच्यात परत सावकारकीचं कर्ज, त्या 12 भानगडी, परत ते मानहानी, सगळ्या समाजात हे, त्याच्यामुळं शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. पैशानं तर गेलेलाच आहे पण मानसिकदृष्ट्या सुद्धा तो खचत आहे. आता परत यांनी असा प्रकार झाल्यानंतर 1-1.25 लाख रुपये परत बाहेरून आणावं लागले असतील. म्हणजे समस्याचं परत जास्तीचं आता पुन्हा गुतत गेलं. हे असंच गुतत जातं आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाते. निश्चितच फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. शेतकरी हा सगळ्यात जास्त आपल्या इज्जतीला जपतो, आपल्या इब्रतीला जपतो. त्यांनी कर्ज घेतलं असेल, खाजगी कर्ज असेल, सावकाराचं कर्ज असेल, ज्यावेळेस बँकेची नोटीस येते आणि गावामध्ये चर्चा होते त्यावेळेस तो शेतकरी खचून जातो. दुसरी महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याच्या घरामध्ये मुलं आहेत लग्नासाठी. मुलीचं वय जास्त झालं, लग्न होत नसेल तर ग्रामीण भागामध्ये टोमणे मारले जातात. त्या टोमण्याला तो शेतकरी घाबरतो. घरामध्ये काही खायला नसेल त्याची चर्चा गावामध्ये होते आणि एकंदरीतच या सगळ्या ज्या आहे आपली इज्जत जाईल या भीतीनं शेतकरी शेवटी जो आहे ना, हा आत्महत्येचा पर्याय निवडतो. मच्छिंद्रसारखे अनेक शेतकरी नशिबवान नाहीत, बिचारांना जीव गमवावा लागला. मात्र मच्छिंद्रला आता कळालेलं आहे की आत्महत्या हा पर्याय नाही किंवा सोल्युशन नाही, त्यामुळे झगडा करावा लागेल. आपण बघितलं, कर्जत गावाची ही कहाणी बघितली. कर्जत गावामध्ये सगळ्या समस्या आहेत ज्या दुष्काळी गावामध्ये असतात. आता फक्त कर्जत गावावरून तुम्हाला अंदाज येईल की राज्यातील दुष्काळी गावामध्ये परिस्थिती काय आहे. आता या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.